सीटू संलग्न लालबावटा विडी कामगार युनियनच्या तब्बल 29 वर्षांच्या संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले असून महाराष्ट्र शासनाने विडी कामगारांसाठी झोन 1 मध्ये प्रतिदिन 379 रुपये तर झोन 2 मध्ये प्रतिदिन 361 रुपये किमान वेतन लागू असल्याचे स्पष्ट केले आहे। ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या लढ्यामुळे हजारो विडी कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयाच्या स्वागतार्थ शनिवारी दत्तनगर येथील सीटूच्या मध्यवर्ती कार्यालयात हजारो विडी कामगारांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यात आला। लाल गुलालाची उधळण, लाडू वाटप आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला। राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठका तसेच विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर किमान वेतनाच्या अंमलबजावणीचा मार्ग अधिकृतपणे खुला झाला आहे। किमान वेतनासोबतच वेतनातील थकबाकी, रोख मजुरी आणि सरासरी 10,000 रुपये पेन्शनच्या मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी सांगितले। हा विजय विडी कामगारांच्या संघटित शक्तीचा आणि एकजुटीचा असल्याची भावना व्यक्त करत यापुढेही कामगारांच्या हक्कांसाठी लढा अधिक ताकदीने सुरू ठेवण्याचा निर्धार सीटूच्या वतीने करण्यात आला। पहिल्या मीटिंगला फक्त 5 रुपये मी वाढायचं। इन सरकार को जबकि ना 1000 विडी लगे 400 रुपये फायदा इंदी जीएसटी उंडनी अड़ा इनकम टैक्स उंडनी वाला सेस उंडनी 1000 विडी 400 रुपये मुनाफा बाबा ही कारखानदारला 28% जीएसटी उठते आणि 18% सरकार देते। वाला इन्कम टॅक्स 18% उन्नती आणखी 5% त्याची वाला सेस पूर्णपणे सरकार दिशेशी ते किमान वेतन येईल तुम्ही लक्षात नाही म्हणून